बातमी आहे पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात। पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला युवक काँग्रेसनी काळं फासलं। युवक काँग्रेसचा निषेध म्हणून भाजप आता आंदोलन करणार आहेत। भाजपा नेते आशिष देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय पुस्तिकेवर 5 वर्षाची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदार यांचा फोटो होता। त्या फोटोची होळी भाजपाच्या नगरसेवकांनी केल्याने रागावलेल्या सुनील केदार यांच्या सांगण्यावरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जिल्हा परिषद परिसरामध्ये लागलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळं फासलं। मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। मोदी सरकार है, मोदी सरकार है। तर भाजपा नेते आशिष देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। नागपूर जिल्हा परिषद येथे केंद्र सरकारच्या लागलेल्या विविध योजनांचे होर्डिंगवरती काल युवक काँग्रेसकडून जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरती काळं फासण्यात आलेलं आहे। एकंदरीत यावर भाजपाची काय भूमिका यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते आशिष देशमुख आहेत। हो, काय सांगाल, काल जो काही प्रकार घडला त्यावरती काय तुमची प्रतिक्रिया? बघा, परवाच्या दिवशी नागपूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर झाला। त्या पुस्तिकेवर न्यायालयाने दोषी ठरवले 5 वर्षाची शिक्षा दिलेल्या सुनील केदारांचा फोटो होता, म्हणून त्या फोटोचं होळी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी केलं। म्हणून रागवलेल्या नाराज झालेल्या सुनील केदारांच्या सांगण्यावरून युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल दस्तर खुद्द देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फोटोला काळं फासलं। ही अतिशय निंदनीय गोष्टी आहे। एकीकडे हजारो लाखो शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या सुनील केदाराचा फोटो तुम्ही काढत नाही, आणि दुसरीकडे सन्मान्य देशाचे पंतप्रधान ज्यांनी लाखो करोडो कुटुंबांना, गोरगरिबांना उन्नतीकडे, उत्कर्षाकडे नेण्याचं काम केलं, सातत्याने जे अहोरात्र मेहनत आपल्याला गोरगरीब जनतेसाठी करत असताना त्यांच्या फोटोला काँग्रेस काळं फासते, ही बाबत मुळात दाखवून देते की काँग्रेस ही भ्रष्टाचार्या लोकांच्या सोबत आहे, नेत्यांच्या सोबत आहे। चांगल्या करणाऱ्या पंतप्रधानांना तुम्ही काळं फासता, याचा निषेध मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून उद्या जिल्हा परिषदेमध्ये करण्यात येणार आहे। जय महाराष्ट्र करतात ज्ञानेश्वर पवार, नागपूर।